लोकशाही रामनाभाऊ साठेंचा लोकशाही रामनाभाऊ साठेंचा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुलेंचा ज्योतिबा फुलेंचा शाहू महाराजांचा शाहू महाराजांचा शाहू महाराजांचा या ठिकाणी सरांचा आगमन विजय असो. याचा 75वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असताना मी ऑफच करतो 1 मिनिट. हाँ 1 मिनिट रुको जरा. आनंद होत आहे त्यांना. आपण कोणताही वेळ न घालवता या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आहे भारतीय बौद्ध महासभा पुणे याचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय के.बी. मोडघरे सर यांचा 75वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करीत आहोत. आणि हा साजरा करीत असताना आपण त्यांना जीवन गौरव पुरस्कार देणार आहोत मध्यवर्ती कमिटीच्या वतीनं. तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध माणसाला माणूस म्हणून खऱ्या अर्थानं जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाद्वारे तुम्हा मला मिळवून देणारे भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी नतमस्तक होऊन आज आपण हा कार्यक्रम साजरा करीत असताना कोणताही कार्यक्रम जर असेल तर पहिल्यांदा आपण आपल्या आदर्शांचं पूजन या ठिकाणी करीत असतो. तेव्हा स्टेजवर सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन, दीप प्रज्वलन, अगरबत्ती लावून आणि फुलं वाहून या ठिकाणी करायचंय. नाहीये. त्याचप्रमाणे सुगंधित अशी अगरबत्ती लावली जात आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी जायचंय. सजावटी थोडस साईडला अत्तदीप भव, तू स्वयं प्रकाशित हो. यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन डेस्टिनी. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. आणि ज्या बाबासाहेबांनी ते 3 गुरु मानले ते संत कबीर, महात्मा ज्योतिराव फुले आणि पहिले गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचं या ठिकाणी पूजन होत आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. माणसाला माणूस म्हणून खऱ्या अर्थानं जगण्याचा अधिकार हा भारतीय संविधानाद्वारे तुम्हा मला मिळवून देणारे भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे. तर जे मान्यवर आहेत त्यांनी त्या ठिकाणी फोटोसाठी जायचंय. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पूजन होत आहे. या ठिकाणी महाथेरो डॉक्टर भंते नागघोष, त्याचप्रमाणे भंते. आज भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष के बी मोटगरे सर यांना मध्यवर्ती कमिटी यांच्या वतीने हा जीवन गौरव धम्मजीवन गौरव पुरस्कार आम्ही देत आहोत. आणि त्याचं सन्मानपत्र, धम्मजीवन गौरव पुरस्काराचं सन्मानपत्र जे आहे ते मी या ठिकाणी वाचून दाखवतोय. आताच चित्ररूपाने त्यांच्या जीवनाबद्दल थोडीशी आपल्याला माहिती मिळालेली आहे, परंतु त्यांचं जीवन हे अतिशय संघर्षमय होतं. त्यामुळे हा जो प्रवास जो आहे तो थोडक्यामध्ये या ठिकाणी मी वाचून दाखवतोय. सविनय जय भीम. आपला जन्म वाकेश्वर पोस्ट जवळी, तालुका उमरेड, जिल्हा नागपूर या ठिकाणी झालं. आणि प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जवळी या गावी वसतिगृहामध्ये राहून पूर्ण केला. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी नागपूरमधील पवित्र दीक्षाभूमी या ठिकाणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स कॉलेज जे आहे त्या ठिकाणी आपण प्रवेश घेतला. परंतु आपली आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती, अडचणीची होती. म्हणून शिक्षण घेत असताना 1974 साली त्यांनी नागपूर येथील जे आमदार निवास आहे त्या ठिकाणी रूम बॉय म्हणून त्या ठिकाणी काम करत होते.
आमदार निवासात कार्यरत असताना 1975 साली लोकनेते आदरणीय दादासाहेब रुपवते आणि सुशीलाबाई रुपवते यांचा त्यांना परिस्पर्श झाला आणि त्यांचं पूर्ण जीवन त्या ठिकाणी बदलून गेलेलं आहे. जीवन गौरव पुरस्कार याच्यामध्ये जी नावं आहेत ज्यांच्या वतीने दिला जातोय तो ऍडव्होकेट संगराज रुपवते, सुशीलाताई रुपवते, त्याचप्रमाणे अध्यक्ष D.N. धाईंजे सर, जनरल सेक्रेटरी राजकुमार गायकवाड, सचिव संदीप सोनवणे, त्याचप्रमाणे महिला अध्यक्षा शारदाताई बोवाळ, त्याचप्रमाणे कार्याध्यक्षा प्रभाताई कांबळे, त्याचप्रमाणे जनरल सेक्रेटरी सायलीताई शिंदे यांची नावं त्याच्यावरती आहेत. मी प्रभाताई कांबळे कार्याध्यक्षा यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. तर सरांचा परिवार स्टेजवर असेल. या ठिकाणी खरं म्हणजे मी बरोबर 11 वाजता इथं आलो आणि मग शेजारच्या हॉटेलमध्ये बसून राहिलो नाही का, कारण की मला कट टू कट कार्यक्रम महापालिका हातात देते की ह्या कार्यक्रमाला तुम्ही पोचलं पाहिजे. मला 1 वाजता इथून जायचं होतं म्हणून मी 11 वाजता आलो. पण या ठिकाणी आल्यानंतर पायी निघवत नाही आहे. असा गोड सोहळा कदाचित असा सोहळा परत परत पाहायला मिळणार नाहीये. असा छान सोहळा सगळ्या कुटुंबांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आदरणीय मोडदरे सरांचा इतिहास आता आपल्याला पडद्यावर दिसलेला आहे आणि प्रत्यक्ष देखील कळायला आहे. म्हणून मी या ठिकाणी माझं भाषण अत्यंत 2 मिनिटांमध्ये संपवणार आहे. या ठिकाणी माझं लग्न झालं ते मी मोडदरे सरांनी जयशिंगरावने लावलं आणि माझ्या कुटुंबाचे अनेक विधीमध्ये ते सहभागी होते. माझ्यासारख्या अनेक शहरातल्या तरुण मुलांची लग्न, सुखाचे कार्य असेल, घरप्रवेश असेल, जे काय असेल ते मोडदरे सर आणि त्यांच्या टीमनी मनापासून या ठिकाणी या शहरामध्ये, नागपूर या शहरातून येऊन पुण्यासारख्या शहरामध्ये फुलेशाह आंबेडकरांचा विचार, तथागताचा विचार अत्यंत विनम्रपणे आणि नेटीने मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी या निमित्ताने त्यांचे मित्र जयशिंगरावांची मला आठवण होते, कारण मोडदरे जयशिंगराव म्हणजे ही जोड गोळी नाही का. आणि ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचं काम त्यांनी उभं केलेलं आहे. ते काम खूप प्रामाणिकपणे या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे. आज या ठिकाणी साहेब मोडदरे सरांना पाहिल्यानंतर अत्यंत साधा स्वभाव आहे, अत्यंत साधा माणूस दिसतो आणि हीच माणसं खरं खूप मोठी असतात आणि खूप विनम्रता, करुणा त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या वाणीतून नेहमी विनम्रता, करुणा, नम्रता ही दिसत असते. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. पुणे शहरामध्ये भालेराव असतील, जयशिंगराव असतील, मोडदरे सर असतील, या टीमने अत्यंत बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी जबाबदारीने काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी आज एक धम्माची चळवळ आहे, बाबासाहेबांची चळवळ आहे. या पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे शहरासारख्या शहरामध्ये ते पुढे नेण्याचं काम करतात. त्याचं मी मनापासून कौतुक करेल. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारा भिक्षू संघ याला पंचम प्रणाम. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दिवंगत नेते दादासाहेब रुपवते यांच्या सुवर्ण पत्नी आणि आमच्या माईसाहेब रुपवते, ॲडव्होकेट संगराजी रुपवते, या संस्थेचे ट्रस्टी रोहिदासजी गायकवाड साहेब, सन्माननीय धाईंजे साहेब सेक्रेटरी,
आणि ज्यांचा 75वा वाढदिवस आपण करीत आहोत ते सन्माननीय के.बी. मोडधरे सर यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. पुण्याचे उपमहापौरांनी या ठिकाणी सदैच्या शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. आपण सर्व मान्यवर उपस्थित आहोत आणि मी आवर्जून आदरणीय संघराज रुपवते साहेब आजच्या प्रचलित परिस्थितीमध्ये सामाजिक राजकीय धार्मिक परिस्थिती आहे याचे ते आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आहे. त्यांच्यात आणि तुमच्यात मध्यस्थी न राहता मी ॲडव्होकेट मोडधरे सर आणि त्यांच्या सुविध पत्नी या उभायतांना हार्दिक सदैच्या शुभेच्छा मंगल कामना व्यक्त करून त्यांना दीर्घ आयु लाभो आणि आरोग्यकारक दिवस जाऊ ही मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करतो. जय भीम. एका कवीचे शब्द असे आहेत की या देशाच्या इतिहासाने शेकडो नर पाहिले, पण आम्ही साऱ्याहून भारी एक आंबेडकर पाहिले. त्यामुळे असे शेकडो आले आणि गेले. आपल्या देशाचा इतिहास बदललाच नाही. बाबासाहेब आले आणि आपल्या देशाचा इतिहास बदलून गेला. असे बाबासाहेब की मी जयंतीमध्ये वसंतराव काही वर्षांच्या पूर्वी जेव्हा भाषण करायचो तेव्हा आम्ही तुकोबांचे शब्द वापरायचो आणि आम्ही बाबासाहेबांच्या बाबतीत बोलताना असं म्हणायचो की तुकोबा असं म्हणतात, अणुरेणुहुनी थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे म्हटलं तर मी अणुच्या रेणूवरून लहान आहे आणि म्हटलं तर मी आकाशा एवढा आहे. अणुरेणुहुनी थोकडा तुका आकाशा एवढा. आणि मग पुढे आम्ही असं विधान करायचो की जर आम्हाला सगळ्यांना विचारलं की बाबासाहेब केवढे, तर आपल्या सगळ्यांचं उत्तर असतं बाबासाहेब आकाशा एवढे. आणि नंतर काही वर्षांनी मला हे विधान बदलावं लागलं. याचं कारण असं आहे की वामनदादा कर्डकांचे जे एक साथी होते लक्ष्मणदादा केदार, त्यांचा जो नातू आहे सुयोग केदार, त्याने असं गाणं तयार केलं आणि एका जयंतीमध्ये त्यांनी पेश केलं. ते गाणं ऐकल्यावरती मग मी असं बोलतच नाही. गाणं असं आहे भंतेजी की आकाशाचे स्वप्न बघा आहे केवढे, आकाशाला वाटे व्हावे भीमा एवढे. असं आता त्यांनी बदलून टाकलं. असे बाबासाहेब होते. त्यांचे अनेक लेफ्टनंट्स होते. अनेकांची इथं नावं सुद्धा मगाशी घेतली गेली. ॲडव्होकेट B.C. कांबळे साहेब असतील, कर्मवीर दास साहेब गायकवाड असतील, बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे असतील, अनेक जण. त्यांच्यामध्ये आमचे वडील सुद्धा एक होते आदरणीय दासाहेब. हे बाबासाहेबांच्या एका म्हणजे अनेक लेफ्टनंट्स पैकी एक लेफ्टनंट होते. आणि जर मला कोणी सांगितलं की बाबा के.बी. मोडधरे सर किंवा हे जे आदरणीय बाबूजी आहे त्यांचं वर्णन करा, तर मी असं वर्णन करतो की आमच्या आदरणीय वडिलांचे लेफ्टनंट के.बी. मोडधरे सर. भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त महात्मा कमिटीचे अध्यक्ष धांडे सर, या कार्यक्रमाला उपस्थित जो ज्याच्यामुळे ही मी प्रगती केली ते आमचे रूपवती परिवारातील सर्व सदस्य, संघराजी आणि आमच्या मातोश्री, कुसंग उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, गायंजे सरांनी सर्व वृत्तांत दिलेला आहे. त्यामध्ये दुसरा एक भाग कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की अनेक मुद्दे त्यांनी सादर केले माझ्या जीवनातले. दुसरा एक मुद्दा 1994ची गोष्ट आहे. दादासाहेब मुंबईचे महाबळेश्वरच्या प्रवासाला होते आणि काँग्रेसचं अधिवेशन होतं. दादासाहेब ससूनला ऍडमिट झाले
तो प्रसंग याच्याकरता सांगतो की चळवळीशी माझी बांधिलकी आंबेडकर घराण्याची किती होती. आम्हाला या ठिकाणी प्रामुख्याने सांगण्याचा प्रयत्न आहे की मला जे समाजामध्ये काही संधी चुकीचा गेला. दादासाहेबांनी मला बोलावलं आणि एक निवेदन द्या की मी दादासाहेब रुपते आजारी आहेत आणि प्रवासामध्ये महाबळच्या अधिवेशनाला येऊ शकत नाही काँग्रेसच्या. मोडघरे तुम्ही लिहा, असा मजकूर लिहा आणि तुमचं नाव टाका. KB मोडघरे तुमचं नाव टाका. कारण मी भारतीय बोधनाचा पुणे शहराचा जनरल सेक्रेटरी होतो. टी सावंत अध्यक्ष होते. आम्ही विचार केला, बघा सर काय म्हणाले मला, तुमचं नाव जर दिलं ना तर तिकडचे लोक वरिष्ठ नाराज होतील ना. तुमचे वरिष्ठ लोक नाराज होतील, मग मी माझे नाव देतो. म्हणजे माझा तो प्रसंग बाकीच्या सरांनी सांगितलेले आहे. तो प्रसंग असा, दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये माहिती आली, मोडघरे वाचा बरं. ससनमध्ये गेलो, वाचा, सर्व वाचलं आणि खाली भगत सर केम. हे कोणी लिहिलं, हे कसं काय झालं, तुमचं नाव सांगितलं होतं मी. भगतबाई असते तिथं. तो प्रसंग आमच्या जीवनातला एक कलाटणी देणारा होता. कारण हा मुद्दा सरांनी सांगितलं, मी आम्ही आंबेडकरवादी, मी बाबासाहेबांचा, पण मात्र मी सुद्धा राजगृहाचा एक सदस्य होतो. एक राजगृहाचा एक प्रामाणिक सदस्य होतो, अजूनही आहे. म्हणजे श्रद्धा आहे त्या कुटुंबावर. राजगृहामध्ये फक्त मोडघरे, फक्त बेलवदार एकटा माणूस त्या काळामध्ये 80, 82, 83, 84 काळात. हे तुम्ही का केलं असं? तुम्ही धार्मिक कार्यकर्ते, बाळासाहेबांचे कार्यकर्ते, मीराताईचे कार्यकर्ते असल्यामुळे तुम्ही नाव लपवलं तुमचं. भगत सरांनी का असं लिहिलं? हा प्रसंग ताई समोर आहे. त्यांचं बरोबर होतं दादासाहेबांचं. असा प्रसंग जीवनामध्ये, जेव्हा मी पुणे शहराचा जी सावंत राजीनामा दिल्यानंतर मला जिल्ह्याचे अध्यक्ष होणार, तर शहरामध्ये चर्चा झाली की मोडघरे सर काँग्रेसकडे घेऊन जाणार अध्यक्ष केलं तर. ह्या बाकीच्या चर्चा ज्या होत्या ह्या सर्व खोट्या होत्या. ह्या सर्व खोट्या चर्चा होत्या. कारण त्या घराण्याशी दादासाहेब उपते आणि बाळासाहेब आंबेडकर, मीराताई यांच्या घराण्याशी मी एकनिष्ठ होतो, अजून एकनिष्ठ राहणार. हा संदेश समाजात राजगृहापर्यंत 7:30 सांगितलं मी, सांगा हा संदेश. पण तिथपर्यंत बोलण्याची कोणी हिंमतच होत नाही. कारण भारतीय बोधना पुणे ही संस्था विरुद्ध आहे असा एक विनाकारण बाहू तयार केला आणि त्या विषयावर, आमच्या विषयावर, विहाराच्या विषयावर सुद्धा बोलण्यास कोणी तयार होत नाही. या माध्यमातून तो प्रसंग मला आठवतं. तुम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते, मीराताईंचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही नाव दिले नाही. बघा दादासाहेबांची दृष्टी किती. आणि एक प्रसंग आले त्याच्या माध्यमातून, दादासाहेबांच्या माध्यमातून. दादासाहेब जर घरी आले, आयबीवर आले, आल्याबरोबर मला काय विचारणार, मीराताईचं बरोबर आहे का, बाळासाहेबांचं ठीक चाललं का, पहिला प्रश्न आल्याबरोबर. का असं म्हणायचे? कारण दादासाहेबांविषयी राजगुरूची श्रद्धा होती. प्रत्येक वेळी विचारायचे. जरी काँग्रेसमध्ये होते तरी पण मात्र राजगुरूशी ते एकनिष्ठ होते, राजगुरूशी. आणि या माध्यमातून तो प्रसंग 6 महिने आम्ही टेन्शन मध्ये होतो. भगत सर आणि मी टेन्शन मध्ये होतो. आता कसं काय करणार? आमच्या मातोश्रींनी आम्हाला पाठ फिरवली, थांबा मोडघरे, राग शांत हो ना साहेबांचा, राग शांत हो ना साहेबांचा. पाठीवर हात फिरवला. 6 महिन्यानंतर आश्चर्य वाटतं. परीचं लग्न बिहारला,
आणि दादासाहेबांनी माझ्या नावाची शिफारस करावी, तो प्रसंग सुद्धा मुंबईला बौद्धाचार्य आहेत, पुण्यामध्ये बौद्धाचार्य आहेत, अनेक बौद्धाचार्य आहेत. गैला सुद्धा बौद्धाचार्य असतील ना, बुद्ध गायला. पण मोडघरेंनी हे लग्न लावावं त्यावेळेस माझ्या विषयीचं ऑपरेशन होतं. 7 कितीला पर्यंत लग्न, 7 जुलैला काहीतरी आहे मला आठवतं. 7 जुलैला लग्न होतं. ऑपरेशन मी डॉक्टरकडून बदललं, पुढे नेलं. पण मी ही दादांचा शब्द जर हे कारण सांगितलं, हे कारण सुद्धा सांगण्याची माझी हिंमत नव्हती. हे कारणामुळे हो सर म्हटलं. ते लग्न सुद्धा म्हणजे दादासाहेब किती मोठ्या मनाचे हे या दृष्टिकोनात सांगायचं आहे. मी 20 वर्ष भारिपचं काम केलं आणि प्रत्येक कार्यक्रमाला सुद्धा दादासाहेबांना आमंत्रित केलं पक्षांच्या कार्यकर्ता करता. नामदेव ढसाळ्यांच्या सभेला दादासाहेबांना मी आणलं सभेला, ताळवाडला सभेला, नामदेव ढसाळच्या कार्यक्रमाला. का बरं होतं की चळवळीचं नातं होतं आमचं तुमचं सर्वांचं, आणि त्या नात्याच्या माध्यमातून आम्ही चळवळीचं काम करत आहोत. आणि तो राग साहेबांचा आमच्या मातोश्रीने शांत केला. नंतर साहेब या बसा, या चांगलं झालं. पण मात्र हे जे सर्व करत असताना एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आम्ही भारिपचं काम करत असताना 20 वर्ष मला वाटतं जयदेव गायकवाडीच्या आम्ही 2 लोकसभा निवडल्या, लढवल्या आणि भारिपच्या माध्यमातून त्या काळामध्ये. कारण तुम्ही भारिपचं पूर्ण डोक्यावर सुद्धा माय घेतली, डोक्यावर सुद्धा ते सर्व साहित्य घेतलं भारिपच्या माध्यमातून. मी आता कोणाला घेणार नाही, मी आता स्पष्ट सांगतो. कोणी नाराज व्हा काय व्हा, पण भारिपचं मी खांद्यावर झूल घेतली होती. आता मी कोणाचे घेणार नाही. मी धम्माचं काम करणार आणि धम्माच्या माध्यमातूनच भरणार, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. आणि कोणी नाराज होऊ नये की मोडघरेंनी आमचं काम केलं नाही, आमच्या सभेला आले नाही. बिलकुल नाही, जातच नाही. आता मी कोणाच्या सभेला जात नाही आणि कोणाच्या प्रचाराला सुद्धा जात नाही. स्पष्ट माझी भूमिका आहे. आणि या पद्धतीनं एक प्रसंग तो सुद्धा मला आठवतो. आमचे काँग्रेसचे पुणे शहरातले सर्व साहेब मोडघरे साहेब तुमच्या संस्थेत काम करतात. दादासाहेब तुमच्या संस्थेत मोडघरे काम करतात, तिथं भारिपचं काम करतात, हे काय त्यांना काढून टाका. ही सुद्धा चर्चा माझ्यापर्यंत. किती मोठ्या मनाचे दादासाहेब, मला हे म्हणायचं दादासाहेब किती मोठ्या मनाचे. करा मोडघरे साहेब तुम्ही काम. माझ्यापर्यंत चर्चा येतात. तुम्ही निर्धास्त करा संस्थेचं काम, बाळासाहेबांची निर्धास्त करा, बाळासाहेबांची निर्धास्त करा, तुम्ही खुशाल काम करा. म्हणून तर मी जगलो, म्हणून तर या संस्थेत काम करत आहो मी. ज्यावेळी मोर्चा आला होता शाळेमध्ये शासन सभेचा आणि सरांना सांगितलं की मोडघरेंना 24 तासाच्या हकालपट्टी करा. माझ्या ज्या ठिकाणी मी रूम मध्ये राहत होतो त्यावेळी सुद्धा म्हणाले सर्व की मोडघरेंना 24 तासाच्या आतमध्ये रूम मधून बाहेर काढा. किती टेन्शन नव्हतं असेल. 2-3 वर्षाची माझी मुली होती, 3-3 वर्षाची. हिला काय वाटलं असेल, धमदाडी द्यायची. मी त्यावेळी चिठ्ठी लिहित होतो की कमी जास्त झालं तर मात्र त्या व्यक्तीमुळे होईल. अशा पद्धतीची भूमिका ही चळवळ बाबासाहेबांच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची आम्ही मोठी केली, अजूनही मोठी करणार. ही संस्था भारतीय बौद्ध संस्था, तिचीच एक एफिलिएशन म्हणावं, आमची तयारी आहे. पण समाजाचं काम करावं, एक संघटित काम करावं, या पद्धतीची माझी भूमिका आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी या कार्यक्रमाला आमच्या साहेबांना का निवडलं, माझे ऋण आहेत त्या दादासाहेबांचे म्हणून तर मी इथपर्यंत आलो. जर त्या शाळेमध्ये साडेसर मला मोडघरे या भानगडी पूर्ण करतो, नागपूरहून आलात, अजून 6 महिने झाले नाही. पुण्यातील लोक ताळवाडगोडीचे पण डेंजरस माणसं आहेत, तुम्ही घरात बसा, काम करू नका. जेव्हा आमचं सिस्टममुळे दादासाहेबांकडे बंगल्यावर गेलं, जेव्हा आमचे बंजारी असतील, आलेले आहेत, आघाडी असतील, आमचे पॅन्थरचा ग्रुप असेल, हिंमत दिली मला. आणि दादासाहेब म्हणाले मी तुमच्या पाठी खंबीरपणे उभा आहे. म्हणून तर मी आतापर्यंत हे काम करत आहो संस्थेत. त्यावेळी दबला असतो ना, दाबला गेलो असतो तर मी तिथंच काम माझं बंद केलं असतं. माझं एक निष्ठ आहे, जे स्वीकारलं ते स्वीकारतो. किती प्रसंग असो, वाईट असो, काही असो, या पद्धतीनं ही चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे.
त्या दृष्टिकोनातून मी काही मुद्दे धांजे सरांनी वाचन केलं. अनेक कठीण प्रसंग आले. या चळवळीतूनही आजपर्यंत हे काम करत असताना मला जो आनंद मिळतो, तिकडे आनंद होता, तिकडे सुद्धा राजश्रय होता. इथं राजश्रय नसला पण समाजाचा राजश्रय आहे. समाज माझ्या पाठीमागे आहे. म्हणून भारतीय गुन्हा पुणेत या ठिकाणी खंबीरपणे काम करत आहे. सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या शुभेच्छानं हे पुणेचं युनिट जे आहे, हे पुणेचे युनिट सांगा, आमच्या ऍफिलिएशनला करायला तयारी आहे. मुंबईचं आणि पुणेचं ऍफिलिएशन कडे तयार आहोत आम्ही, पण हे संस्था पूर्ण बरखास्त करावी या पद्धतीचा मी माणूस नाही. कारण हा वृक्ष मी लावलेला आहे, हा वृक्ष मी लावलेला आहे, मी तोडणार नाही. वृक्षाला त्याला आसरा द्या, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. आणि या दृष्टिकोनातून तुमच्या सर्वांच्या साथीनं, सर्वांच्या सहकार्यानं आपण हे काम करतात धम्माचं. या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम सुरू आहे आपल्या संस्थेचं. या दृष्टिकोनातून तुमच्या ऊर्जेने मी काम करत आहोत. आपण आला त्या कार्यक्रमाला आणि तुम्ही मला शुभेच्छा दिल्या, याबद्दल सर्वांचं मी या अभिनंदन करतो. सर्वांचा प्रेम. जय भीम. उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, आदरणीय भंतेजी, त्याचप्रमाणे समोर उपस्थित असणारे सर्व पुणे शहरातील धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील सर्व उपस्थित बंधू भगिनी, आज मोडगरे सरांचा आपण 75वी साजरी करत आहोत. खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम एवढा भव्यदिव्य होतोय, परंतु हे धार्मिक कार्यकर्ता, मोडगरे सर हे धार्मिक कार्यकर्ते आहेत आणि गेले 40 वर्ष या संघटनेच्या किंवा बाबासाहेबांच्या या चळवळीचं काम करतात. परंतु गेल्या 40 वर्षामध्ये ताडीवाळा रोडला त्यांचा कुठेही एखादा फ्लेक्स लागला नाही किंवा एक फोटो सुद्धा लागला नाही. आणि त्यांचा वाढदिवस आहे, कोणत्या तारखेला आहे हे सुद्धा कुणाला माहित नव्हतं गेले 30-40 वर्ष. मला वाटतं गेल्या 3 वर्षापासून आमच्या संस्थेतील दादा कांबळे हे म्हटले की धांजे सर, मोडगरे सरांची जन्मतारीख काय आहे कुणालाच माहित नाही. तुम्ही शाळेत होता, तुम्हाला जर माहित असेल तर ते तुम्ही माहिती काढा, आपण त्यांचा वाढदिवस साजरा करू. हे फक्त 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मी त्यांचं जे सर्व्हिस बुक होतं त्याच्यावरून ती तारीख काढली आणि तेव्हापासून मला वाटतं गेल्या 3-4 वर्षापासून फक्त त्यांचा वाढदिवस साजरा होतोय. आणि ते 40 वर्ष या संस्थेमध्ये किंवा या चळवळीमध्ये काम करतायत. आणि 40 वर्ष काम करत असताना त्यांचे आज 75वी साजरी होते आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा पाडा आपण या ठिकाणी वाचला पाहिजे. आणि म्हणून मध्यवर्ती कमिटीने ठरवलं आणि आमच्या त्या ठिकाणी त्यांनी परवानगी दिली आणि त्यांनी म्हटले, तुम्ही माझा 75वी वाढदिवस साजरी करत आहात, मी करायला परवानगी देतो, परंतु यातला सर्व जेवढं काही खर्च असेल, मग ते शालीपासून ते पूर्ण जेवणापर्यंतचा हा सर्व आम्ही करणार आहोत. माझ्या मुलांनी त्यांना परवानगी दिली. विश्रांत आणि संघर्ष हे म्हटले की आपण खर्च करूया आणि अशा पद्धतीने हा 75वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि हे खरं म्हणजे हा कार्यकर्त्याच्या एक प्रोत्साहन देण्याचा हा कार्यक्रम आहे की निस्वार्थपणे जे काम करतात त्यांना आपण एक ऊर्जा दिली पाहिजे. आणि अशा प्रकारची ऊर्जा देण्याचं, आणि मोडगरे सरांनी अजून कित्येक वर्ष, आताच या ठिकाणी उपमहापौर म्हटले की अनेक वर्षापासून पाहतोय आम्ही, आम्हाला ते तसेच दिसत आहेत. त्यांचं वय वाढतंय का नाही? वय वाढतं आहे, परंतु हे आंबेडकरी चळवळीमुळे ते इतके सकाळपासून ते रात्रीपर्यंत ते अजिबात न दमता हे सर्व कार्य करत असतात. आणि त्यामुळे त्यांना ही जगण्याची जी प्रेरणा जी मिळते ही चळवळीमुळे मिळते आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी अशा प्रकारची ऊर्जा दिल्यामुळे ते अजूनही
चांगल्या प्रकारे कार्य करतील. मला वाटतं त्यांचं जीवन कार्याबद्दल आपण बोललेलंच आहोत. तरी मी याच ठिकाणी अध्यक्षीय मनोगताचा विराम देतो आणि येथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.